ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ओम भगवते नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आपण कृष्ण पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करतो. तर आपण बघितलं की देवतांनी भगवंतांना विनंती केली होती की त्यांनी तुमच्या रक्षणासाठी या. तर देवतांच्या विनंतीला स्वीकारून भगवंतांनी हे अवतरण केलं होतं. तर आता भगवंत आले तर मग अं, आल्यावरती त्यांना वेलकम करायला गेलं पाहिजे ना. तर त्यासाठी हे सर्व देवता, त्यामध्ये ब्रह्माजी, शंकर आणि नारद मुनी आणि इतर देवता पण होते. तर हे सर्वजण अं, अं, कंसाच्या त्या कारागृहात आले, तिथे की भगवंतांनी देवकीच्या गर्भामध्ये अवतरण केलं. आणि तिथे हे सर्व देवता भगवंतांना प्रार्थना करतात. तर त्या प्रार्थना फार महत्त्वाच्या आहेत. बऱ्याचदा प्रार्थनेकडे लोक थोडासा कंटाळा करतात. लोक म्हणजे भक्त कंटाळा करतात, पण असं नाही करायला पाहिजे. तर आपण पहिल्या प्रार्थनेतल्या पहिल्या श्लोकामध्ये बघितलं की अं, ब्रह्माजी आणि इतर देवता भगवंतांना म्हणत आहेत की विविध प्रकारे भगवंतांना सांगतात की तुम्ही कसे सत्य आहात. तुमचं सत्यव्रत आहे, तुम्ही परम सत्य आहात, त्रिसत्यम आहात, सत्येच सत्यम आहात आणि सत्येच योनी निहितमचे सत्य. त्याच्यामध्ये आपण बघितलं सत्यव्रतम म्हणजे तुम्ही जे काही व्रत घेतलं त्याचं पालन करता. जसं की श्रीरामांचं उदाहरण बघितलं होतं. रावण जरी मला शरण आला तरी मी त्याला सुद्धा शरण देईल. तर हे पहिल्या प्रार्थनेमध्ये पूर्ण सत्य भगवंत आहेत आणि त्या सत्याच्या वेगवेगळ्या प्रकारे काय म्हणता येईल बाजू देवतांनी ते सांगितलं. मग नंतरच्या श्लोकामध्ये म्हणजे श्लोक क्रमांक 28 मध्ये, मग श्लोक क्रमांक 28 मध्ये भगवंत म्हणतात की 28 नाही 27, की माझं मी सत्य आहे, की मी पण या शरीरात आलो आणि तुम्ही म्हणत आहात की मी सत्य आहे. मग हे हे जग सत्य आहे की असत्य आहे? मी शरीरात आलो म्हणजे जसं मी शरीर धारण केलं तसं हे जग पण अस्तित्वात आहे. जसं तुम्ही मला म्हणत आहात की तुम्ही सत्य आहात. सत्य हाचा एक अर्थ असा पण होतो की जसे मायावादी म्हणतात ना की भगवंतांचं रूप हे एक माया आहे, सत्य मानत नाहीत. माया किंवा ते भ्रम किंवा काल्पनिक असं म्हणतात. तर त्यावरून भगवान तिथे देवतांना विचारतात की तुम्ही मला सत्य म्हणत आहात, मग तुमच्या भौतिक जगताबद्दल काय म्हणणं आहे? तर मग 27 क्रमांकाच्या श्लोकामध्ये देवता सांगतात की हो, हे भौतिक जगत पण सत्य आहे, परंतु हे शाश्वत सत्य नाहीये. तुम्ही सत्य आहात पण तुम्ही शाश्वत सत्य आहात. या जगाच्या आधी मध्य आणि पूर्व नेहमी तुम्ही असता. तर हा फरक आहे जगामध्ये आणि तुमच्यामध्ये. म्हणजे भौतिक जगात पण सत्य आहे, परंतु हे शाश्वत काळासाठी सत्य नाही.
नश्वर आहे, हा फरक आहे. तर हे सांगताना मग देवता या भौतिक जगाचं वर्णन करतात. तेव्हा आपण बघितलं होतं 1, 2, 3 अशा अंकाच्या सहाय्याने. 2 म्हणजे 2 पक्षी किंवा 2 प्रकारची फळं, सुख दुःख, 3 गुण, 4 पुरुषार्थ, 5 ज्ञानेंद्रिय, अशा वेगवेगळ्या प्रकारे या भौतिक जगाचं वर्णन देवता 27 क्रमांकाच्या श्लोकामध्ये करतात. तर आता आज आपण इथून 28 पासून समोर बघत आहोत. 28 मध्ये काय म्हणतात भगवंत? येथे भौतिक सृजनाचे मूळ कारण भगवंत असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. तर या 28 क्रमांकाच्या श्लोकामध्ये देवता भगवंतांना सांगतात की या जगाचे मूळ कारण किंवा आदी कारण तुम्ही आहात. तर हे म्हणण्यामागे त्यांचा उद्देश काय होता की तुम्ही आम्हाला विचारले की हे जगत सत्य आहे का? तर जगत सत्य आहे, परंतु नश्वर आहे, शाश्वत नाहीये. आणि हे जगतरूपी वृक्ष पण तुमच्या शक्तीपासूनच निर्माण होतं. कोणत्या शक्तीपासून निर्माण होतं? माझा आवाज येतोय का? हो प्रभूजी, येतोय आवाज. तर तुम्ही आवाजामध्ये कमी जास्त झालं तर मला लगेच सांगा. जा पूर्ण क्लास संपल्यावर मग नंतर सांगून काही फायदा नाही. बहिरंग शक्ती का प्रभूजी? अं, आपण 7व्या अध्यायामध्ये अभ्यास केला ना की कोणत्या शक्तीपासून हे जगत होतं. भगवंत बहिरंग शक्ती सांगतात, नंतर तटस्थ शक्ती सांगतात, नंतर काय म्हणतात की या जगामध्ये जे सर्व काही आहे ते या दोन्ही शक्तीच्या संयोगानेच तयार झाले. भूमिरापो नलो वायू खमनो बुद्धिरेव च अहंकारिति जन्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरयमिदस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि परां जीवभूता महाबाहो एदं धारिते जगत् एतद् योनिनि भूतानि सर्वाणि त्युपधारयः अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. मला वाटतं 7, 4, 5 आणि 6 आहे. बहिरंग शक्ती, तटस्थ शक्ती आणि या दोन्ही शक्तीच्या संयोगाने सर्व काही निर्मित आहे. जसं बघतो ना, समजा आपलं शरीर तर बहिरंग शक्तीपासूनच बनलंय ना. जसे की हे जे तत्व वगैरे तत्व आहेत, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश. पण आपण जे जीवात्मा आहोत ती तटस्थ शक्ती आहे. तसं या दोन्ही शक्तीच्या संयोगाने सर्व काही निर्माण झाले. तर इथे देवता सांगतात की हे संसाररूपी वृक्ष आहे, तो सुद्धा तुमच्या शक्तीपासूनच निर्माण झालाय. आणि तुम्ही एकटेच याचे खरे काय म्हणता येईल त्याला, निर्माता आहात. इथं सत शब्द याच्यासाठी वापरले की तुम्हीच खरे निर्माता आहात. आणि तुम्हीच याचे खरे विनाश करणारे आहात आणि तुम्हीच याचे खरे पालन करणारे आहात. कारण मग असं म्हटलं जातं ना की की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे या जगताचे निर्माता, पालनकर्ता आणि विनाश करणारे आहेत. अ, तर इथे देवता काय म्हणतात की हे जगत तुमच्या शक्तीपासून निर्माण झाले आणि तुम्ही त्याचे निर्माता, पालनकर्ता आणि संहार करता आहेत. मग भगवंत म्हणतात अरे तुम्ही असं का बोलताय? सगळीकडे तर सांगितलं जातं ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघ जण हे कार्य करतात, हे गुणावतार. तर मग या प्रार्थनेमध्ये देवता सांगतात की ज्यांचं मन हे मायेने झाकलं गेलेलं आहे, माया शक्तीद्वारे, त्यांना हे कळत नाही की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तुमचेच विस्तार आहेत म्हणून. कारण की ते काय सांगायचे त्यांना, जसं की एकदा नारद मुनी ब्रह्माजीकडे गेले होते आणि नारद मुनी ब्रह्माजींना विचारत होते की मी बघतोय की या जगामध्ये सर्व काही तुम्हीच करताय, निर्मिती तुम्ही करता आणि तुम्हाला या जगाचं पूर्ण ज्ञान आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. पण कधी कधी शंका यामुळे येते की तुम्ही कुणावर तरी ध्यान करता. तेव्हा तिथे ब्रह्माजी काय म्हणतात की
नारद मी सर्वोच्च नाहीये, भगवंत किंवा कृष्ण हे सर्वोच्च आहेत आणि मी त्यांच्या एक सेवक आहे. त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टींना वापरूनच मी हे जगत तयार करतो. परंतु सामान्यतः जगात काय म्हटलं जाते की ब्रह्माजी निर्माता आहे, विष्णू पालन करता आणि शंकर हे विनाश करणारे आहेत. त्या तिघांना स्वतंत्र समजलं जातं. परंतु एका दृष्टिकोनातून बघितलं तर हे तिघ गुणावतार आहेत. म्हणजे ऍक्च्युली भगवंतच या तिघांच्या थ्रू हे कामं करतायत. आणि एखाद्या वेळेस जेव्हा पात्र जीवात्मा नसतो, तेव्हा भगवंत स्वतःच ब्रह्माजी होतात. तर त्या अर्थाने सुद्धा हे तिघही भगवंतांचेच एका प्रकारे विस्तारित रूप आहेत. हा तर पहिल्या प्रार्थनेमध्ये वेगळ्या प्रकारे सत्य सांगितलं. दुसऱ्या प्रार्थनेमध्ये हे जगत सत्य आहे परंतु नश्वर आहे. तिसऱ्या प्रार्थनेमध्ये सांगितलं की हे जगत तुमच्या शक्तीपासूनच उत्पादित होतं आणि तुम्हीच याचे खरे निर्माता, पालन करता आणि संहार करता आहे. आणि ज्यांचे ज्ञान माया शक्तीने झाकलं आहे त्यांना असं वाटतं की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे स्वतंत्रपणे या जगाला चालवत आहे, परंतु ही वास्तविकता नाही. हे प्रभुपादांनी काय लिहिलं? पान नंबर 20 वरती दुसरा उतारा. येथे भौतिक सृजनाचे मूळ कारण भगवंत असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. भगवान स्वतः इतर रूपात विस्तारित होतात आणि या भौतिक जगाच्या 3 गुणांवर अधिपत्य करतात. तर हे याच्यासाठी हिंट आहे की गुणावतार आपण म्हणतो ना, भगवंतांचे वेगळे अवतार असतात. पुरुष अवतार, गुणा अवतार, लीला अवतार, मन्वंतर अवतार, युगा अवतार, म्हणून राहिला आवेश अवतार, शक्त्यावेश अवतार. तर त्यापैकी ब्रह्मा, विष्णू, महेश हे गुण अवतार आहेत. गुण अवतार म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाचे अधिष्ठात्री देवता किंवा त्यांच्या सहाय्याने कार्य करणार किंवा त्यांना वापरणारे. तर हे 3 गुण अवतार आहेत. त्यांना भगवंतांचेच अवतार सांगितले तरी भगवंतांचेच विस्तारित रूप आहेत. म्हणून प्रभुपाद म्हणतात की भगवान स्वतः इतर रूपात विस्तारित होतात आणि या भौतिक जगाच्या 3 गुणांवर अधिपत्य करतात. म्हणजे तिघांच्या स्वरूपामध्ये श्री विष्णू सत्वगुणावर अधिकार करतात, ब्रह्मदेव रजगुणावर आणि शिव तमगुणावर अधिकार करतात. ब्रह्मदेव रजगुणाद्वारे या भौतिक सृष्टीची रचना करतात, भगवान श्री विष्णू सत्वगुणाद्वारे या सृष्टीचे पालन करतात आणि भगवान शिव तमगुणाद्वारे या सृष्टीचा संहार करतात. जरी हे तिघ करत असले तरी वास्तविकता हा तुम्हीच करत आहात, कारण ते पण तुमचे विस्तारित रूप आहेत किंवा गुणावतार आहेत. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्व काही करत आहात. अखिल सृजन अखेर भगवंतामध्येच आश्रय घेते. तेच उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहेत. जेव्हा संपूर्ण सृजनाचा ऱ्हास होतो तेव्हा भगवंतांची शक्ती म्हणून सूक्ष्म रूपात ते परम भगवंतांच्या देहात आश्रय घेते. हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रलय बघतो ना. तर हे जेव्हा ब्रह्माजींचं आयुष्य पूर्ण होतं, त्यांचे 100 वर्ष झाल्यावरती जो प्रलय होतो तो प्राकृतिक प्रलय असतो. पूर्ण प्रकृती नष्ट होते. त्यावेळेस हे सगळे तत्व आणि सर्व जीवात्मा महाविष्णूच्या शरीरामध्ये जातात आणि नंतर मग परत दुसऱ्या वेळेस दुसऱ्या ब्रह्मांडाची निर्मिती होते. त्यावेळेस या सर्वांना परत चान्स दिला जातो या जगामध्ये येण्याचा आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्याची किंवा भगवत प्राप्ती करण्याची. तर ते आहे सूक्ष्म रूपात जाणे. वर्तमान समय देवतांनी प्रार्थना केली. परम भगवान श्रीकृष्ण या सृष्टीचे पालन करण्याकरिताच अवतरित होत आहेत. वस्तुतः परम कारण एकच आहे, परंतु प्रकृतीच्या 3 गुणांनी भ्रमित होऊन मूढ मनुष्यांना हे भौतिक जग अनेक कारणातून निर्माण झाल्यासारखे दिसते. जसे की भगवंतांनी प्रश्न केला ना या देवतांना, तुम्ही म्हणत आहात की माझ्यापासून निर्मित आहे, परंतु असं बोललं जातं की ब्रह्मा, विष्णू, महेश हे सर्व काही करतात. तर त्यावर आधारित हे उभारली की मूळ कारण एकच आहे, जरी असं वाटत असले की 3 गुणावतार याचं काय म्हणता येईल त्याला चालवतात. जे विवेकी आहे ते पाहू शकतात की कारण तर केवळ एक श्रीकृष्ण आहेत. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे सर्व कारण कारणम. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे सर्व कारणांचे कारण आहेत. ब्रह्मदेव सृष्टी रचना करण्यासाठी त्यांच्या केवळ एक प्रतिनिधी आहे.
विष्णू पालन करण्यासाठी श्रीकृष्णांचे अंश विस्तार आहेत आणि भगवान शिव संहारार्थ श्रीकृष्णांचे एक रूप आहेत. तर म्हणजे इथे आपल्याला तरी बऱ्यापैकी माहिती आहे, पण इथे लोकांचं थोडंसं कन्फ्युजन होतं की विष्णू कसे काय कृष्णाचे अवतार, कारण सामान्यतः लोकांना दशावतार हे विष्णूचे अवतार सांगितले जातात. परंतु गौडीय वैष्णव सिद्धांतामध्येच आपण बघतो आणि भागवतामध्ये पण दिले. हे काय म्हणजे आपण गौडीयांनी शोधून नाही काढलं. जसे की आता पुरुष अवतार, लीला अवतार, गुण अवतार हे सर्व भागवतामध्ये दिले. तर आपल्याला हे माहिती आहे की श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे आणि बाकी सर्व अवतारी त्यांचे अंश आहेत, कला आहेत किंवा अंशांचे अंश किंवा त्या अंशांचे अंश असे आहेत. जसं आपण बघितलं होतं ना, पहिलं चतुर्युग, दुसरं चतुर्युग. पण तरी सुद्धा लोकांना असं वाटतं की विष्णू हे स्रोत आहेत. पण काही हरकत नाही, विष्णू हे स्रोत मानले तरी चालेल, मग कमीत कमी त्या भावाने तरी भक्ती केली पाहिजे. फक्त वाद करून काही उपयोग नाही. तर आता समोरच्या प्रार्थनेमध्ये देवता भगवंतांना सांगत आहेत की तुम्हीच या आता बोलले की तुम्हीच्या तिन्ही रूपामध्ये या जगाला समजा चालवता. मग असं म्हटलं जाईल की मग हे तीन रूप घेण्याची गरज काय? तीन रूप नाही तर बाकीच्या अवताराबद्दल पण आहे. हा, की मग भगवंत वेगवेगळ्या अवतारामध्ये काय येतात, जसं की कुर्मा, मत्स्य, वराह वगैरे. तर देवता सांगतात की तुमचं येण्याचं कारण एकच असतं, जे की मी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. हे बघा, बिभर्षी रूपानी अवबोध आत्मा क्षेमाय लोकस्य चराचरस्य सतोपपन्नानि सुखवाहानी सताम भद्रानी मुखलाना. खल म्हणजे वाईट लोक, जसं पोलीस, महाराष्ट्र पोलीसचं आहे ना, तदरक्षणाय खल निग्रहणाय. तर खल निग्रहण म्हणजे हे दुष्ट लोकांचा संहार करणे. तर इथे देवता चौथ्या श्लोकामध्ये सांगत आहेत की तुम्ही विविध रूपामध्ये कशासाठी येता. तर तुमचं कार्य हे आहे की भक्तांचं रक्षण किंवा साधूंचं रक्षण आणि जे काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा विनाश करणं, हे तुमच्या अवतरण होण्याचे कारण आहे. परंतु आपण गीतेमध्ये अभ्यास करताना बघितलं होतं की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की ऍक्च्युली हे मुख्य कारण नाहीये. ते तर भगवंत म्हणजे कुठूनही करू शकतात, ते येण्याची गरज नाही. पण मुख्य कारण हे आहे की जे भक्त इथं भगवंतांची भक्ती करतात आणि त्यांना भगवंतांचा विरहाचा अनुभव होतो, त्यांना भेटण्यासाठी भगवंत, ऍक्च्युली ते खरं कारण आहे. परंतु बाह्य किंवा व्यावसायिक कारण हे आहे की साधूंची रक्षा आणि दुष्ट लोकांचा विनाश करणे. प्रिय प्रभू, देवतांनी प्रार्थना केली, तुमचे शाश्वत रूप समजणे अतिशय कठीण आहे. सामान्य जन तुमचे वास्तविक रूप जाणण्यास अपात्र आहेत, म्हणूनच आपण आपले मूळ शाश्वत रूप प्रदर्शित करण्यासाठी स्वतःच अवतरित होत आहात. लोक आपल्या वेगवेगळ्या अवतारांविषयी केवळ अल्पज्ञानच प्राप्त करू शकतात, परंतु द्विभुजधारी आणि मानवांमध्ये अगदी त्यांच्या पैकी असल्याप्रमाणे विहार करणारे शाश्वत श्रीकृष्ण रूप पाहून मनुष्य ते समजण्याच्या बाबतीत कोड्यात पडतात. जसे गीतेमध्ये पण आपण बघितलं होतं ना की अवजानांती मा मूढा मानुषम तनुमाश्रिता. ते परमभाव मजानंतो मम भूत महेश्वरम. अवजानांती म्हणजे भगवंतांची अवहेलना करतात. काही लोक म्हणजे एक तर मायावादी आणि एक ज्यांना श्रद्धा नाही ते. तर त्यांचं काय म्हणणं असतं की परमसत्य तर या जगाच्या परे आहे. मग ज्याही गोष्टीने शरीर धारण केलं ती गोष्ट तर या तत्वापासून तयार होते आणि या तत्वांपासून तयार झालेली गोष्ट प्राकृतिक आहे. प्राकृतिक गोष्ट असल्यावर त्याला परमसत्य कसं म्हणता येईल? परंतु त्यांना हे कळत नाही की भगवंतांचं शरीर या तत्वाने नाही तयार झालंय, ते सच्चिदानंद स्वरूप आहे, परंतु ते स्वीकारत नाही. म्हणून भगवंत गीतेमध्ये स्पष्ट सांगतात की अवजानांती मा मूढा मानुषीम तनुमाश्रिता. ही मानुषीम तनु म्हणजे मी मनुष्य सदृश्य रूपात येतो तेव्हा हे मूढ लोक
माझी अवहेलना करतात. की ते म्हणतात की हा प्राकृत शिशु आहे. बभूव प्राकृत शिशु म्हणून असे एका ठिकाणी येतं. तर ते भगवंतांच्या अवताराला प्राकृत मानतात. प्राकृत म्हणजे भौतिक, परंतु तसं नाही. अं, आपले हे मूळ रूप आपल्या भक्तांकरिता दिव्यानंदाची सातत्याने वृद्धी करणारे आहे, परंतु अभक्तांना फारच भयावह आहे. श्रीकृष्ण रूप भगवद्गीतेत म्हटले आहे, श्रीकृष्ण साधूंना खूपच आनंद देणारे आहेत. हे गीतेमधलं परित्राण आहे साधन. परंतु अभक्तांना हे रूप फारच भयावह आहे, कारण श्रीकृष्ण असुरांचा विनाश करण्यासाठी अवतरतात. अर्थात ते भक्तांना आनंद देणारे आहेत, त्याच वेळी असुरांना भयावह आहेत. असं कुठं घडलं होतं सांगा बरं, की एकाच वेळी भक्तांना भगवंतांना बघून आनंद मिळत होता आणि त्याच वेळी काही लोकांना भीती वाटत होती, काही लोकांना मृत्यूसारखा दिसत होता. असं कुठं झालं होतं? विराट रूप दर्शन का प्रभूजी? विराट हा प्रश्न बघा काय आहे. नरसिंह भगवंत अवतार जे नरसिंह अवतार नरसिंह अवतार वाला काय बघा कंसाला मारण्यासाठी जेव्हा भगवंत गेले होते, तेव्हा त्या हा भगवंतांचं ते रूप बघून वेगवेगळ्या भक्तांना, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा रसाभास होत होता. हा तर ते वेगळ्या रसाचे अनुभव करत होते. तिथे आपण बघितले की मृत्युर्भोजपतेर विराड अविदुषाम तत्वम परम योगिनाम. भोजपती म्हणजे भोज घराण्याचा हा राजा कंस, त्याला भगवंत मृत्यूसारखे दिसत होते आणि मल्लाना मशनीर चाणूरमुष्टिकला विजेसारखे दिसत होते. अ, आणि जे भक्त आहेत त्यांना आपली आराध्य दैवत वाटत होते. तर एकाच ठिकाणी भगवंत वेगळ्या लोकांवरती वेगळ्या प्रकारे प्रभाव करत होते. तर इथे ते सांगितले की भगवंतांचं रूप हे आहे ते भक्तांना आनंद देणारे, परंतु असुरांना ते खूप भयावह वाटतं. कारण ते त्या त्या रूपाचं एक प्रयोजन हे आहे की असुरांचा विनाश करणं. अं, आता याच्यानंतरचा एक श्लोक फार महत्वाचा आहे, त्याला आपण गाऊया. श्लोक क्रमांक 30. त्यामध्ये मी काही संधिच्छेद बदल केला नाही, मी वेदाभ्यास जशाच तसं शेअर करतो. थोडंसं कठीण वाटू शकतो आणि एका लाईन मध्ये असल्यामुळे आणखीन थोडा प्रॉब्लेम शेअर. हा 30 क्रमांकाचा हा श्लोक आहे. तर याला आपण गाऊया. त्वय्यंबुजाक्षा अखिल सत्वधाम्नी स्वयंभुजाखिल सत्वधाम्नी समाधिनावेशित चेतसैके समाधिनावेशितचेतसैके त्वत्पादपोतेन महत्कृतेन त्वत्पादपोतेन महत्कृतेन कुर्वन्ति गोवत्सपदं भवाब्धिम्. भवाब्धी. हा तर हा पण श्लोक महत्वाचा आहे, याच्यानंतरचा पण श्लोक महत्वाचा आहे. त्वयी अंबुजा अक्षा. त्वयी म्हणजे तुम्ही, अंबुजा अक्ष म्हणजे अंबू म्हणजे पाणी, अंबुज म्हणजे पाण्यात येणार म्हणजे कमळ. कमळासारखे डोळे असणाऱ्या भगवंता. त्वयी अंबुजा अक्षा अखिल सत्वधाम्नी. तुम्ही सर्व कारणांचे कारण आहात. समाधीना वेशित चेतसैके. समाधी म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारचं ध्यान. तर जे पण भक्त किंवा भाविक तुमच्या गुण रूप नाम लीला यांच्यावरती ध्यान करतात. आता ध्यान करतात म्हणजे त्याच्यामध्ये जपा पण आला. बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की ध्यान करणं म्हणजे डोळे बंद करून बघणं, बसणं, ही ध्यानाची व्याख्या असं आपल्याला वाटतं, परंतु ध्यानाची व्याख्या ती नाहीये. तर असं पण असू शकतं की व्यक्ती खूप धावपळ करतोय, या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये, या गावातून त्या गावाला प्रचारामध्ये, आणि तो समाधीमध्ये असू शकतो.
आणि एखादा व्यक्ती असा असेल की एकाच ठिकाणी बसू नये, जास्त बोलत नाही, शांत आहे, पण तो समाधीत नसू शकतो. तर समाधीची ही जी बाह्य लोकांची व्याख्या आहे, एका ठिकाणी शांत बसणे, ती ऍक्च्युली ती समाधी नाहीये. रिअल समाधी आहे की भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे मग्न होणे. मग त्यासाठी जर धावपळ करावी लागली तर ते पण समाधीच आहे, आणि त्यासाठी शांत बसावं लागले तर ती पण समाधीच आहे. जसं की समजा एखादा व्यक्ती शांत बसतोय, बाहेरून शांत बसतोय, पण त्याच्या मनामध्ये काय इच्छा आहेत, तो कशाचं चिंतन करतो हे तर माहिती नाही ना. त्याच्यामुळे जसं की याचं पण उदाहरण दिलं जातं. बगळा असतो, बगळा. तर बगळा काय पाण्यामध्ये जेव्हा उभा राहतो किंवा शेतीमध्ये, तो तो असे डोळे मिटवून बंद केल्यासारखं एकदम शांत उभा राहतो. तर असं वाटतं की बगळा एकदम अं, समाधीमध्ये आहे किंवा ध्यानामध्ये आहे. परंतु तो त्याचं लक्ष कशाकडे असतं, की एखादा मासा कधी पाण्यात येईल आणि त्याला मी कधी पकडणार. तर त्याला बघून असे वाटेल की अरे हा किती मध्ये समाधीमध्ये आहे, बिलकुल हालत नाही, एका पायावरती उभा आहे. पण त्याचा उद्देश काय, माश्याला पकडणं. तशीच एखादी व्यक्ती बिलकुल जास्त बोलत नाही, कुठे फिरत नाही, धावपळ करत नाही, पण त्याच्या मनामध्ये कुठल्या कुठले मासे प्राप्त करण्याचा उद्देश आहे ते माहीत नसतं ना. जसं की कोणाला प्रतिष्ठा पाहिजे असेल, नाव, लौकिक, तर हे सर्व मासेच आहेत. बाहेरून व्यक्ती शांत आहे, पण आतमध्ये तर एकदम ज्वालामुखी आहे. तर हे समजणं महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला आता काही भक्त खूप खूप बिझी असतात, पण असं वाटतं की अरे हे काय नुसती धावपळ करतात. पण ती धावपळ करण्यासाठी पण भगवंतांवर तेवढी श्रद्धा असावी लागते. उगच कोणी एवढी धावपळ करत नाही. तिथे मी बघते वासुदेव प्रभूंना मागच्या 1 महिन्यापासून इथे नवीन तलाव तयार करत आहेत. सकाळी 6 पासून ते रात्री 8, 9, 10 पर्यंत ते तिकडेच असतात. आणि पाऊस येईल म्हणून खूप लवकर लवकर काम चालू आहे. तर असं वाटेल की अरे प्रभूजी तर साईटवर जिकडे तिकडे आहेत, परंतु ते ऍक्च्युली ते खऱ्या समाधीमध्ये आहे. आणि समजा आता मी इथे रूम मध्ये बसून आहे, पण मी समाधीमध्ये नाहीये. मी काय, असं वाटेल की अरे हा तरी शांत बसलाय, पण माझं माझं मन भगवंतांवरती त्यांच्या एवढं नाहीये. तर ही समाधीची एक व्याख्या आहे. तर इथे ब्रह्माजी, नारद मुनी, महादेव आणि सर्व देवता म्हणतात की हे अंबुजाक्ष म्हणजे कमल नयन भगवंता, हा, तुम्ही सर्व कारणांचे कारण आहात. आणि जे पण भक्त किंवा भाविक तुमच्यावरती ध्यान करतात, समाधीनं ध्यान करतात, म्हणजे कशा पद्धतीने ध्यान करतात की तुमचं नाम, रूप, गुण, लीला, हे सर्व ध्यानाचेच प्रकार आहेत. जसे की जपा करणे हे पण ध्यान आहे, आणि संकीर्तन करणं हे पण ध्यान आहे, आणि भगवंतांच्या कथेचे श्रवण करणं हे पण ध्यान आहे, आणि त्यांच्या कथेचं कीर्तन करणं म्हणजे बोलणं हे पण ध्यान आहे. जसे की आपण एक श्लोक आहे ना, की परीक्षित महाराजांनी श्रवण करून पूर्णत्व प्राप्त केलं, तर सुखदेव गोस्वामींनी कीर्तन करून प्राप्त केलं. अं, काय श्लोक आहे तो? श्रवणम कीर्तनम विष्णू तो स्मरण. आहे, पण कुणी काय केलं, त्याच्यासाठी एक श्लोक आहे चैतन्य चरितामृत. वैयासकी कीर्तने लक्ष्मी पृथु पूजने अक्रूरस्तु अभिवंदने कपिपतिर्दास्य साख्यात सख्य अर्जुना सर्व स्वात्मेने निवेदित कृष्णाम परा. मला ते एक्झॅक्टली बरोबर आठवत नाही, पण त्या श्लोकामध्ये हे जे 9 अंग आहेत ना भक्तीचे, तर यापैकी कुठल्या अंगाने कोणत्या भक्ताने भगवंतांची प्राप्ती केली त्याचं वर्णन आहे. श्री विष्णू श्रवणात परीक्षित, श्री विष्णूचं श्रवण करून परीक्षित महाराजांनी प्राप्त केलं. वैयासखी तर कीर्तने, वैयासखी म्हणजे व्यासदेवांचा मुलगा म्हणजे शुकदेव गोस्वामी, कीर्तने, तर त्यांनी कीर्तन करून प्राप्त केलं. तर तसे इतर भक्तांचं पण वर्णन, जसे लक्ष्मीदेवींचं पादसेवन, पृथु महाराजांचं पूजन, अक्रूरांच्या प्रार्थना, हनुमानजीचे दास्यभाव, तर हे सर्व समाधीचेच प्रकार आहेत. तर मग अशा लोकांचं काय होतं, जे की तुमच्यावरती अशा प्रकारे ध्यान करतात, तर तो तर पात पोते ना, हे खूप महत्वाचे, आणि ही संकल्पना बऱ्याचदा भागवतामध्ये परत परत येते की
तुमच्या कृपेने तुमचे हे जे चरण आहेत, पाद म्हणजे चरण आणि पोत म्हणजे जहाज किंवा नाव. त्वत्पाद पोतेन महत्कृतेन. विमानाला पण मला वाटते खपोत असं म्हणतात, खपोत. ख म्हणजे आकाश आणि पोत म्हणजे जहाज, आकाशात जाणारं जहाज. अ, खपोत खपोत विमानाला म्हणतात. आणि इथे ही जे पोत शब्द आहे हे भगवंतांच्या चरणाला नावेची उपमा दिली आहे. हे आणि परत दुसऱ्या श्लोकामध्ये पण येईल. तर हे जे भक्त आहे, जे जे तुमच्या नामगुण रूप लीलामध्ये मग्न आहेत, ते भक्त ना तुमच्या चरणरूपी नावेचा आश्रय घेऊन या भवाब्दीला, भव म्हणजे अ, आपण म्हणतो ना भौतिक जगत, आणि अब्धी म्हणजे समुद्र. तर हा जो भवसागर आहे किंवा संसार सागर आहे, तर याला तुमचे भक्त कसे पार करतात, तर तुमच्या चरणरूपी नावेचा सहारा घेऊन. त्याचा अर्थ काय होतो, चरणरूपी नाव म्हणजे तुमची भक्ती करून भगवंतांचा आश्रय घेणं किंवा त्यांचा चरणरूपी नावेत बसणं, या सर्वांचा अर्थ एकच होतो की भक्ती करणे. याशी काही वेगळी अशी नाव आहे असं नाहीये. तर इथे भक्तीलाच नाव म्हटलंय. तर याच्यामध्ये एक आणखीन वैशिष्ट्य असं आहे की समजा एक तर समुद्र किंवा महासागर पोहून पार करणं खूप कठीण आहे, म्हणजे ऑलमोस्ट कुणी केलं नाही अजून. एखादी खाडी वगैरे करू शकतात, परंतु महासागर पोहत पार करणं शक्य नाही. तर त्या तुलनेमध्ये तर हा भवसागर तर अनंत पटीने मोठा आहे. तर तो स्वतःच्या प्रयत्नाने पार करणं फार कठीण आहे. परंतु दोन प्रकारचे साधक आहेत. एक जे स्वतःच्या प्रयत्नाने याला पार करण्याचा प्रयत्न करत आहेत, जसे की ज्ञानी. ज्ञानी लोक किंवा अष्टांगी हे काय करतायत की स्वतःच्या प्रयत्नाने हा भवसागर पार करण्याचा प्रयत्न करतायत किंवा मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करतात. त्यांचा उद्देश काय आहे, मोक्ष. म्हणून असं म्हटलं जातं, कृच्छ्रो महानिह भवार्णमप्लवेशाम षडवर्ग नक्रमतितेन तितीर्षन्ति तत्वं भगवतो भजनीय अंग्रीम ऋतुरूपम व्यसनम उत्तर दुस्तरा. तिथे पण असाच संदर्भ आहे की तुमच्या चरणाला नाव म्हटले जातं. तर हे जे दुसरे लोक आहेत हे काय करतात, किचरो महानिह, खूप जास्त श्रम करतात. तर ही जर आपण उपमा लक्षात घेतली, समजा कोणी समुद्र पार महासागर पार करून जातोय, तर ते किती जास्त श्रम आहेत. एक तर समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. नॉर्मल नदीच्या पाण्यामध्ये जसं पोहता येतं तसं तिथे नाही पोहता येत. पाणी ते जड असतं, लगेच थकवा येतो. तर समजा एखादा व्यक्ती या महासागराला स्वतःच पोहत पोहत पार करण्याचा प्रयत्न करतो, तर बरं ठीक आहे, तो स्वतः पार करतोय आणि त्याच्यामध्ये त्याला अडथळे काय आहेत, षडवर्ग नक्रम. षडवर्ग म्हणजे हे सहा काय म्हणतील आपल्याला अनर्थ किंवा षडरिपू. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आपण म्हणतो ना. तर या सहानं नक्रम म्हणजे शार्क माशाची तुलना दिली, उपमा दिली त्या श्लोकामध्ये, की कृच्छ्रो महानीय भवार्णमप्लवेशाम, की एक तर हा महासागर आहे, याला पार करण्यासाठी खूप हे लोक खूप कृच्छ्रो म्हणजे खूप मेहनत करत बसतात. हा. पण या मेहनतीमध्ये त्यांना अजून अडथळे येतात. षडवर्ग नक्रम सुखेन तितीर्षन्ति. हे पार करताना हे षडवर्ग कधी पण त्यांना खाऊ शकतात. कधी पण खाऊ शकतात म्हणजे काय, की समजा एखाद्या व्यक्तीने ज्ञानयोगाचं आचरण सुरू केलं, आचरण म्हणजे साधना सुरू केली, परंतु त्याच्या मनामध्ये पुन्हा भौतिक इच्छा निर्माण झाली, तर काय होते की त्याला त्या भौतिक इच्छारूपी शार्कने खाल्ल्यासारखं आहे. जसं की आपण यांचं उदाहरण बघतो ना, विश्वामित्र मुनींचं. तर विश्वामित्र मुनी स्वतःच्या प्रयत्नाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तर पहिल्या वेळेस त्यांना कामरूपी शार्क माशाने खाल्लं. कोण आली ती पहिल्यांदा, उर्वशी आली होती का, नाही मेनका आली होती, ते मेनका. नंतर पुढच्या वेळेस त्यांना क्रोधरूपी शार्क माशानं खाल्लं. कारण पुढच्या वेळेस पण अप्सरा आली होती, पण त्यावेळेस ते त्यांनी ठरवले की अरे मागच्या वेळेस मला माझं असं नुकसान केलं, आता यावेळेस मी तसं नाही होऊ देणार. परंतु त्यांचं काय झालं, त्यांनी कामावरती नियंत्रण केलं पण क्रोधावरती नियंत्रण नाही करता आलं.
बऱ्याचदा असं पण म्हटलं जातं की अनियंत्रित काम हा क्रोधाच्या रूपामध्ये बाहेर येतो. म्हणजे जबरदस्ती काय म्हणता येईल, कामाला दाबून ठेवलं तर, जसं की हे लोक ज्ञानी वगैरे करतात. आपलं भक्तीमध्ये कसं आहे, आपण सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो. फक्त ध्यान करून विचार करत बसून या सर्व अनर्थांना जिंकणं खूप कठीण आहे. तर तसं विश्वामित्र मुनीचं 2 वेळी तसं झालं. तर हे लोक जे आहे स्वतःच्या प्रयत्नाने जाणारे, एक तर त्यांना एवढं पोहायचं आहे, त्याच्यामध्ये हे एवढे मोठे मोठे शार्क मासे आहेत, तर त्यामध्ये त्यांना ते कधी पण खाऊ शकतात. आणि एवढं सर्व करून समजा त्यांनी पोहत शार्क माशापासून वाचून दुसऱ्या किनाऱ्यावरती जरी गेले, तर असं होते की तिथे जाऊन खूप थकून पडल्यासारखं पडून जातात. म्हणजे पार करून पण काही फायदा नाही. जसं की याचा अर्थ काय की ज्ञानयोगी एवढी सगळी मेहनत करून काय प्राप्त करतात, तर निराकार मोक्ष प्राप्त करतात. तर तो निराकार मोक्ष आत्म्याच्या शाश्वत स्थितीसारखा नाहीये ना. आत्मा नेहमी ऍक्टिव्ह असतो. जसे 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात ना, नाही कश्चित क्षणमापी जातु तिष्ठती अकर्म करीत कार्यतेही आवश्यक कर्म सर्व प्रकृती जाहीर करून. एका क्षणासाठी पण अ, अकृत राहू शकत नाही आत्मा. म्हणजे आत्म्याचा स्वभाव आहे की सक्रिय राहणं. परंतु या निराकार मोक्षामध्ये कसं आहे की तिथे भगवंतांची सेवा किंवा लीलेचा काही ऑप्शन नाहीये. तर हे लोक एवढ्या मेहनतीने गेले आणि तिथे जाऊन काय मिळलं, तर जाऊन थकून पडले. परंतु याच्या विरुद्ध जे की भक्तीमध्ये आहे ते काय करतात, त्वत्पाद पोते ना, म्हणजे तुमच्या चरणरूपी नौकेच्या सहाय्याने या भवसागराला पार करतात. आता समजा सागर किती जरी मोठा असला, खूप चांगलं जहाज असेल तर जहाजात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना काय त्रास आहे. म्हणजे त्यांना असं होत नाही की जहाज प्रवास करते त्यांच्या शरीरामध्ये पण थकवा येतो, असं तर होत नाही. आणि आता तर किती 20-25 मजल्याची पण जहाज आहेत. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आणि सर्व काही आहे. समजा अशा सगळ्या सुविधा असणाऱ्या जहाजामध्ये कोणी क्रूज शिप म्हणतात ना, महासागर पार करत असेल तर त्याला काय श्रम आहेत. फक्त तिथे निवांत बसून वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आणि तो महासागर प्रवास पूर्ण करायचा. म्हणजे प्रवासामध्ये पण आनंद आहे. जसं आपण जर क्रूज शिपचं जर उपमा घेतली ना, बऱ्याचदा काही काही भागवतम असे असतात, त्याला काय म्हणतात, क्रूज शिप भागवतम, भागवत सप्ताह जो आपण आपल्याकडे करतात ना, तर काही काही भक्त असे पण करतात की एक क्रूज शिप वरती जायचं, म्हणजे, सगळे भक्त मिळून, आणि भागवत कथाकार तिथे असणार. तर त्या त्या क्रूज शिप मध्येच प्रवास करत करत 7 दिवस भागवत कथा चालतो. तसं पण भागवतम नाही आहे. तर भागवतम कथा चालू आहे, प्रसाद मिळतोय, कीर्तन चालू आहे, तर हा प्रवास किती सुखकारक आहे. सर्व सुविधा आहेत. अ, जहाजामध्ये काय स्विमिंग पूल, जिम वगैरे सर्व. तर प्रवास किती आनंददायक आहे. आणि हा प्रवास करून तिकडे गेल्यावरती तिथे पण आनंद आहे, तिथे काही थकवा नाहीये. तिथे जाऊन परत भगवंतांसोबत त्यांच्या नित्य पार्षदांसोबत काय म्हणता येईल, शाश्वत काळासाठी राहायचं. तिथे पण आपण क्रियाशील असणार आहोत. या ज्ञानी लोकांसारखं नाही पोहत पोहत किनाऱ्यावर जाऊन पडायचं. तर एक पोहल्यावरती व्यक्ती खूप थकतो तेव्हा कसा तो पडतो, त्याला म्हणजे शरीरामध्ये काही शक्तीच राहत नाही. आणि याच एक आणखीन विशेष गोष्ट काय आहे की या पार करण्याचं, की तुम्ही म्हणताय की ठीक आहे बाबा, तुम्ही भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेऊन भक्ती या भवसागराला पार करतात. परंतु भवसागर तर खूप खूप मोठा आहे, खूप वेळ लागत असेल. कारण आपण तुलना कुणासोबत करतोय, ज्ञानी व्यक्तीसोबत. ज्ञानी व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नाने महासागरात पोहतोय. आणि महासागरात म्हणजे पोहणं म्हणजे खूप खूप कष्टदायक गोष्ट आहे, समुद्रामध्ये पोहणं. जेव्हा मी रिगमध्ये काम करत होतो, तेव्हा ते आम्हाला सांगायचे की जर चुकून काही झालं, समजा रिगला आग वगैरे लागली, ऑइल वेलला कधी कधी आग लागते, तर पाण्यात पडलं तर पोहायचं नाही जास्त. तर ते जिथे आहे तिथेच थांबायचं. लाईफ जॅकेट घालून असलं पाहिजे, नंतर तुम्हाला हेल्प येईल. नाहीतर उगाच जबरदस्ती पोहत पोहत किती जरी प्रयत्न केला तरी 100 मीटरपेक्षा जास्त नाही पोहू शकणार. म्हणजे आपल्यासारखे माणसं तरी जे प्रोफेशनल आहेत ते काही किलोमीटर करू शकतील, पण महासागर तर कोणीच करू शकत नाही, मुश्किल आहे.
लगेच क्रॅम्प येतो हातापायामध्ये आणि चुकून ते खारं पाणी पिले की आणखीन त्रास, तर किडनी पण खराब होऊ शकते. तर तुम्ही काय करा कल्पना, की असा व्यक्ती की जो पाण्यात पडलाय, त्याच्याकडे लाईफ जॅकेट पण नाही, कारण ज्ञानयोगीला काही सपोर्ट नसतो जसं भक्तीमध्ये आहे. आणि ते एकटे एकटे भक्ती करतात, ज्ञानयोग करतात, एकत्र मिळून पण करत नाही, आपसामध्ये पटत पण नाही त्यांचं. तर ही व्यक्ती आहे पाण्यात आहे, महासागरात आहे, लाईफ जॅकेट पण नाहीये, स्वतःच पोहतीये. आणि आता तिथं पोहताना काय खायला मिळणार आहे? महासागरात पोहताना म्हणजे शक्यच नाही ना एवढे खाण्याचे काही घेऊन जाणं, खायला पण नाही प्यायला पण नाही. आणि बिचारा एवढी मेहनत करत करत जातो आणि खूप वेळ लागतो, कारण महासागर किती मोठा आहे. तर खूप वेळेचा अर्थ काय होतो, की यांना अनेक जन्म घ्यावे लागतात. एका जन्मामध्ये ज्ञानयोगीने मोक्ष प्राप्त केला हे खूप 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 दुर्मिळ आहे. जसे आपण गीतेमध्ये पण बघतो ना, बहुनाम जन्मानाम अंते ज्ञानवा माम प्रपद्यते. तर बहुनाम म्हणजे जास्त जन्म लागणार ते ऑलरेडी ते गृहीत करून असतात. ज्ञानयोगी पण त्यांना माहीतच असतं की खूप जन्म लागणार आहे. जसे की यामुळे आपण अ, अ, चांगदेवांनी कशामुळे केलं मला हे माहीत नाही, परंतु या कारणामुळे योगी लोक जे आहेत, जे की हिमालयामध्ये पण तपस्या करतात, तर ते त्यांच्या श्वासावर नियंत्रण करून आयुष्य वाढवतात. याच्यावरती प्रभुपाद पण लिहितात बऱ्याच ठिकाणी. अ, विषयांतर होईल. तर कारण त्यांना माहिती आहे की खूप वेळ लागणार आहे आपल्या साधनेमध्ये, पण आपण भक्तीमध्ये असं आयुष्य वाढवण्यासाठी तर काही करत नाही. तर ही व्यक्ती पाण्यात पडली, लाईफ जॅकेट नाही, खायला प्यायला काही नाहीये. परत नेहमी नेहमी शार्क मासे येत आहेत, कधी खातायत, आणि खूप वेळ लागतोय. आणि एवढं सर्व करून अनेक जन्मांतर गेला तरी अ, जे मिळतंय ते पण काही जास्त आनंददायक नाही. आणि त्याच्या विरुद्ध दुसरी व्यक्ती आहे की जी एकदम पॉश क्रूज शिपमध्ये आहे, त्याच्याकडे सर्व खाण्यापिण्याच्या सुविधा आहेत, काहीही मेहनत करण्याची गरज नाही, आणि तिथे गेल्यावरती पण त्याला सुखकारकच अनुभव आहे. तर इथे जे ही जी उपमा आहे महासागराची, मग कोणी म्हणेल अरे भाऊसागर तर किती मोठा आहे, किती वेळ लागत असेल. तर इथे देवता म्हणजे ब्रह्माजी, शंकर, नारद मुनी आणि इतर सांगतात की नाही, कुर्वंती गोवत्स पदम. गोवत्स म्हणजे गाईचा वत्स म्हणजे गाईचं मूल म्हणजे वासरू. तर कधी 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 म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण बघता की समजा गाय बैल किंवा वासर चालतात, तर काही ठिकाणी चिखल असेल तर त्यांच्या पायाचं ते खुरचं निशाण उमटतं. त्याच्यामध्ये पण बैलाचं पायाचं नाही सांगितलं, गाईच्या पायाचं नाही सांगितलं, हत्तीच्या पायाचं नाही सांगितलं, कारण हत्तीच्या पायाचं जरा मोठा असेल. तर वासराच्या पायाचं ते चिन्ह किती असणार आहे, किती मोठं होणार आहे होऊन होऊन, आणि त्यामध्ये किती पाणी असणार आहे, आणि त्या पाण्याला पार करण्यासाठी किती वेळ लागणार आहे. तर तशी तुलना भक्तीची केली आहे, की भक्तीमध्ये काहीच वेळ लागत नाही. एका वासराच्या खुरामध्ये पाणी असेल, तर ते पाणी पार करायला किती वेळ लागेल? तर तेवढा वेळ भक्तीमध्ये अ, इतक्या लवकर यश मिळतं. कधी कधी मग आपल्याला असं वाटेल, परंतु आपण तर तेवढ्या लवकर प्रगती झाली नाही. असं जरी असलं तरी जर त्या दुसऱ्यांसोबत तुलना केली ना, ज्ञानयोगी अष्टांगयोगी यांच्या सोबत, तर त्यांच्या तुलनेमध्ये आपण हे वासराच्या खुऱ्याला पार करण्यासारखंच आहे. त्यांना खूप कष्ट आणि खूप जन्म लागतात. तर ही जी उपमा आहे ना भगवंतांच्या चरणाला नाव सांगण्याची, ही बऱ्याच वेळा येते भागवतांमध्ये. तर तुलना अशी की बाबा भक्ती एकदम सुखकारक आहे, आणि प्रवास पण लवकर होतो, त्याच्यामध्ये काही मेहनत नाहीये, आणि गेल्यावरती पण प्रवास झाल्यावरती पण आनंदमय गोष्टीचीच प्राप्ती होते. पण असं असून सुद्धा ज्ञानी लोक किंवा काही लोक काय की जबरदस्ती जबरदस्ती म्हणण्यापेक्षा ते कठीण मार्ग निवडतात. जसे की गीतेमध्ये भगवंत सांगतात ना 12व्या अध्यायामध्ये 5 क्रमांकाच्या श्लोकात, क्लेशो अधिकतरस्ते श्याम अव्यक्त आसक्त चेतसाम. अव्यक्त म्हणजे जे निराकाराची उपासना करण्याचा प्रयत्न करतात. क्लेश क्लेश म्हणजे त्रास. क्लेशो अधिकतरस्ते श्याम, त्यांना खूप त्रास होतो, तरी सुद्धा हे लोक त्या मार्गाला निवडतात. मग आता काय करणार, तुम्ही स्वतःच निवड केली तर तो त्रास सहन करावा लागेल. आणि उलट हे लोक काय म्हणतात, की अरे भक्तीचा मार्ग खूप सोपा आहे, ज्ञानयोगा हे या लोकांना ज्ञानयोग होत नाही म्हणून हे लोक भक्ती करतात. त्यांचे पण जसं आपण बोलतो ना त्यांना, त्यांच्या डिस्कशन मध्ये पण ते म्हणतात की भक्ती ही भावुक लोकांची आहे.
ज्यांना काही जास्त चिंतन काय म्हणतात चिंतन ध्यान करता येत नाही अशा लोकांसाठी, भाऊक लोक. तर प्रभुपाद याच्यावरती गीतेमध्ये हे खूप छान सांगतात की तुम्हाला जर असं वाटतं की भक्ती ही खूप सोपा मार्ग आहे आणि ज्ञानाचा मार्ग कठीण आहे, मग तुम्ही कशाला अवघड मार्गात जाताय? हा तर मूर्खपणा आहे ना. की आपल्याला समोर समजतं की बाबा हा मार्ग सोपा आहे, तरी सुद्धा स्वतःहून अवघड मार्ग स्वीकारायचा, मग याच्यामध्ये काय मोठापणा आहे? हा मूर्खपणा आहे. तर या श्लोकामध्ये देवता असं सांगत आहेत की हे अंबुजाक्ष भगवंता, तुम्ही सर्व कारणांचे कारण आहे आणि तुमच्या नाम गुण रूप लीला यांच्यावर ध्यान करून तुमच्या चरणरूपी नौकेचा आश्रय भक्त घेतात आणि खूप सहजपणे हा भवसागर आहे ते पार करून जातात. आणि यामध्ये एकतर क्लेश नाहीये, कष्ट नाही, आणि दुसरी गोष्ट वेळ पण कमी आहे. कारण तुम्ही काय करता की त्या महासागराला वासराच्या खुरामध्ये जेवढं पाणी बसेल चिन्हामध्ये तेवढं करता म्हणजे काय ऍक्च्युली प्रवास एकदम छोटा करून टाकतो. तर समजा आता महासागर आहे, महासागरचे समजा दोन्ही साईडचे दोन टोकं पकडले आणि असं दाबून त्याला छोटं केलं, हे कल्पना करा. तर तसं आहे भगवंतांचं भक्तांच्या बाबतीत. तर हा इथे प्रभू हे प्रिय कमल नयन प्रभू पान नंबर 21 मध्ये. आता हे अंबुजाक्षाला कमल नयन म्हणतात. बरोबर. प्रिय कमल नयन प्रभू, आपण विशुद्ध सत्वाचे उगम आहात. असे अनेक महर्षी आहेत की जी समाधिस्थ अवस्थेत किंवा आपल्या चरणांचे दिव्य ध्यान करून आणि आपल्या विचारात पूर्ण तल्लीन होऊन भौतिक स्वभावाने निर्माण केलेल्या अज्ञानरूपी अंधकाराचा अफाट समुद्र खुराच्या चिन्हातील जलाप्रमाणे सहजगत्या तरून जातात. मला वाटतं ही उपमा तुम्हाला बऱ्यापैकी समजली असेल, आपण सगळ्या बाजूने त्याची चर्चा केली. समाधीचा हेतू हा आहे की मन क्रमशः पूर्ण पुरुषोत्तम भगवंतावर एकाग्र करणे. केवळ भगवंतांच्या चरणकमळाचे ध्यान करून थोर ऋषी भौतिक अस्तित्वरूपी अथांग समुद्र विनासायास पार करतात. विनासायास म्हणजे जास्त प्रयत्न नाहीत. विनासायास बद्दल एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सांगा बरं. जास्त सायास करण्याची गरज नाही. मला पण बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, काही 5-10 अभंगच माहिती आहेत. याच्यामध्ये पण थोडं, पण मी तुम्हाला असं सहज विचारतो, मला जे माहित आहे तेच. तर हा प्रसिद्ध अभंग आहे ना, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न जावे सायास वनातरा, न लगती सायास जावी वनांतरा, वनातरा सुखे सुखी येतो येती घरा घरा नारायण. नारायण. तुकाराम महाराज सायास म्हणतात ना, म्हणजे जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. जास्त प्रयत्न म्हणजे तुकाराम महाराज तेच म्हणतात, जंगलात विंगलात जाण्याची गरज नाही. जंगलात कोण जातात? हेच ज्ञानी योगी लोक. तर तीच शिकवणूक ऍक्च्युली तुकाराम महाराजांनी भागवतम वेदांची शिकवणूक खूप खूप सोपी करून दिली आहे. एका एका अभंगामध्ये किती सिद्धांत आहेत. याच्यामध्ये ज्ञानयोगी अष्टांग योगींना सांगितले कशाला तिकडे जंगलात जाता, घरी बसून राहा. तर न लागे सायास जाता वनातरा, सुखी येती घरा नारायण. तर ही अशा प्रकारे ही उपमा आपण बघितली. मला मला वाटतं की त्याच्यात भरपूर चर्चा झाली. अं, हा तर झाला हा श्लोक. तर हे सर्व कोण बोलतंय? सर्व देवता कंसाच्या त्या कारागृहात येऊन सांगतात. तर खूप महत्वाचे सिद्धांत इथे सांगले जातात. पहिल्या श्लोकामध्ये बघितलं आपण सत्याबद्दल. आता या 30 क्रमांकाच्या श्लोकात आपण बघितलं की भवसागर पार करण्याबद्दल. आता हा याच्यानंतरचा हा 31 क्रमांकाचा श्लोक तसाच आहे, खूप महत्वाचा आहे. तर याला आपण जाऊया. मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो ना की तुम्हाला भौतिक जगाचं वर्णन लक्षात ठेवायचं, तर 1 ते 10 अंकापर्यंत ते लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं होईल. तर तुमचा तो श्लोक लक्षात राहिला असता. पहिल्या श्लोकात तर सर्व सत्य सत्य आहे, त्याला कठीण नाहीये. आणि आता हा जो आपण 30 क्रमांकाचा बघितला त्याच्यामध्ये ही सर्व उपमा लक्षात ठेवायची.
एक ऋषीप आहे आणि ज्ञानयोगी तिकडे प्रवास करतायत आणि आपण ज्ञानयोगी पोहत आहेत आणि आपण भक्तीमध्ये आनंदाने जातोय. तर म्हणजे त्याचा मतितार्थ तुमच्या लक्षात राहून जाईल, नाही जरी इतक्या लवकर श्लोक जरी नाही लक्षात राहिला तरी. तर याच श्लोकाचा एक आणखीन समोरचा भाग आहे 30च्या श्लोकाचा, तो 31 क्रमांकामध्ये आहे. तर आता हे सर्व देवता काय म्हणताय आपण याला गाऊया. पण 31 नंबरचा श्लोक आहे. स्वयं समुत्तीर्य सुदुस्तरं द्युमन् भवान भीमम् अदभ्रसौरधा भवत्पदाम्बोरुगनावमत्रते निधाय याता सदनुग्रहो भवान्. तर वाटल्यास मी पुढच्या वेळेस नाही यांचा ब्रेक करून एखाद्या PPT मध्ये टाकेल. तर इथे काय सांगितलं, आता इथे मागच्या श्लोकामध्ये सांगितले की कसे तुमच्या चरणाचा आश्रय घेऊन या भवसागराला पार करता येतं. तर या 31 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आचार्यांबद्दल सांगितलंय. जसे की आपली जी गुरु शिष्य परंपरा आहे, तर याच्यामध्ये हे आचार्यांची काय भूमिका आहे. तर आचार्य काय करतात, स्वयं म्हणजे आपल्याला माहिती आहे स्वतः. समुत्तीर्य आपण म्हणतो तरुण जाणे, उतरणे, म्हणजे त्याला पार करणे. आणि समुत्तीर्य म्हणजे पूर्णपणे पार करणे. असं नाही की अर्धी आत्मा तिकडे अर्धी आत्मा इकडे. स्वयं हे आचार्य काय करतात, स्वयं समुत्तीर्य पूर्णपणे या भवसागराला पार करतात. आणि तो भवसागर कसा आहे, सुदुस्तरम. म्हणजे दुस्तरम, ऑलरेडी दुस्तरमचा अर्थ होतो की खूप कठीण आहे. सुदुस्तरम म्हणजे अत्यंत कठीण, कल्पनेच्या पलीकडे कठीण. जसं की शंकराचार्यांनी कठीण एक शब्द वापरला ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठुरी शयनम हे संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. बहुदुस्तारे म्हणतात शंकराचार्य. इथे आपण बहुदुस्तर, इथं सुदुस्तरम आहे. दुस्तर म्हणजे काय, कठीण. पण सामान्य बोली भाषेमध्ये दुस्तर शब्द नाही, हा ठीक आहे. तर आचार्यांची भूमिका काय आहे की आचार्य स्वतः पूर्णपणे या पद्धतीच्या सहाय्याने हा भवसागर, जो की सामान्यतः खूप सुदुस्तर आहे, ते पार करतात. आणि आणि तुम्ही कसे आहात भगवंत, तुम्ही सूर्याप्रमाणे आहात. द्युमन म्हणजे सूर्य. की तुम्ही सूर्याप्रमाणे आहात म्हणजे तुम्ही तुमच्या उपस्थितीने या साधकांच्या मनातील सर्व अंधकार दूर करता. जसं का आपण एक हा श्लोक आहे ना, कृष्ण सूर्यसा माया है अंधकार, यहा कृष्णतः नाही मायार अधिकार. तिथे पण कृष्णाला सूर्याची उपमा दिली आहे आणि मायेला अंधकाराची उपमा दिली आहे. आणि आपण असं पण म्हणतो ना, तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो म्हणजे अंधारातून ज्योतीकडे जायचं. तर हे जगत अंधकारमय आहे. अंधकारमय म्हणजे काय, तर म्हणजे शब्दशः अर्थ पण आपण घेऊ शकतो अंधकारमय, की या जगाला प्रकाशित करावं लागतं, स्वतः प्रकाशित होत नाही. सूर्याचा अस्त झाला की सगळा अंधार. आणि इकडे जर समजा लाईट ची व्यवस्था आहे तरच प्रकाश, नाही तर सर्वत्र अंधार. समजा एक दिवस जरी सूर्य नाही आला तर हे जगत तर पूर्णपणे अंधकारमय. म्हणजे शब्दशः पण अंधकारमयच आहे हे जगत. याला दुसऱ्यांच्या साह्याने प्रकाश द्यावा लागतो. आणि दुसरं अंधकारमय म्हणजे काय, की इथे प्रत्येक जण अज्ञानामध्ये आहे. अज्ञानामध्ये म्हणजे काय, की जो प्रत्येक जण शारीरिक भावनेमध्ये आहे की हेच सर्व काही आहे. म्हणजे हे जगात इथली संपत्ती, पद, प्रतिष्ठा, नाव, लौकिक. जसे की तुम्ही आता आपण भक्तिमयामध्ये आल्यामुळे आपण थोडा थोडा विचार करतो. पण असे किती लोक आहेत की त्यांना म्हणजे दैनंदिन गोष्टीच्या पलीकडे ते विचार येण्याची शक्यताच नाहीये. असं याच्या पलीकडे काही आहे असं वाटत पण नाही. जसं की आपण त्या पॅवलॉवच्या प्रयोगात बघितलं की त्या उंदराला बाहेर एवढा मोठा केक ठेवला आणि दरवाजा उघडला तरी तो जात नाही. तर असं होतं. तर हे अंधकाराची अर्थ आहे. शब्दशः आपण हे जगत अंधकारमयच आहे. आणि दुसरं अज्ञानाचा अंधकार.
इथेच पडून राहायचं त्या लोकांनी शरीर भावनेमुळे, तो अंधकार. तर आचार्य स्वतः पूर्णपणे या जगाला पार करतात. हा, एक तर सांगितले सुदुस्तरम, आणि अजून एक शब्द वापरलाय भवार्णव. सुदुस्तरम काय आहे तर भवार्णव. भव म्हणजे आपण म्हणतो ना भवसागर, अर्णव म्हणजे समुद्र. तर आपल्या याच्यामध्ये पण येतात बघा मंगलारतीमध्ये, पहिल्याच कडव्यात संसार दावा दुःखा प्राणाय कारुण्य घन घनात्वम प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य. इथे गुणार्णव सांगितलं. गुण म्हणजे आपले गुण म्हणजे क्वालिटीज, अर्णव म्हणजे सागर. की बाबा हा संसार दावा, की संसार रूपी वनव्यामध्ये सगळेजण होरपळत आहेत. आता तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असेल, जास्त वेगळं सांगितलं. होरपळते म्हणजे प्रत्येकजण काही ना काही त्रासामध्ये आहे, त्याला होरपळण्याचं म्हणतो आपण. काही ना काहीतरी चालूच असतं ना या जगामध्ये, असं कोण आहे की एकदम शांत आहे. संसार दावा नन लीढ लोक त्राणाय कारुण्य घन घनात्वम. मग जेव्हा असा व्यक्ती वनव्यात आहे, समजा वनव्याला जर विझवायचा असेल तर सगळ्यात प्रभावी उपाय काय असेल? पाणी ना गुरुजी? पाणी तर वापरावंच लागेल, पण कोणत्या मार्गाने लवकर बंद हे करता येईल? टँकर घेऊन जायचं, विमान घेऊन जायचं, हेलिकॉप्टर घेऊन पाऊस जायचं? पडला पाहिजे. हा. तर वनव्याला एकदम प्रभावीपणे लवकर बंद म्हणजे विझवण्याचा मार्ग आहे पाऊस. तर त्या कडव्यात काय, संसार दावा नल लीढ लोक, या संसार रूपी दावा नलामध्ये त्या वनव्यामध्ये सगळे होरपळत आहेत. त्राणाय कारुण्य घन घनात्म परंतु कृपेने, कृपेचा एक घन आलाय. घन म्हणजे मेघ, ढग. त्राणाय कारुण्य घन घनात्म प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य. मग त्या घनाने, त्या मेघाने, त्या ढगाने कुठून पाणी घेतलं? सामान्यतः ढग कुठून पाणी घेतात? तर हे तर आपल्या नेहमीच्या अनुभवातलं, ढग पाणी कुठून घेतात? समुद्राचं समुद्रातून पाणी. घेतात ना. अरे समुद्राच्या पाण्याने ढग तयार समुद्राची होतो. वाफ. हा, त्यानंच ढग तयार होतो. तर मग आपण इथे काय म्हणतोय की बाबा संसाररूपी वनव्यामध्ये सगळे होरपळत आहेत, आणि एक मेघ आहे जो करुणा करून वरतून पाऊस करतोय. मग कोणी म्हणेल की अरे मग हा मेघ कुठून पाणी घेतो? सामान्यतः हा मेघ समुद्रातून पाणी घेतात. तर हा मेघ आहे तर हा भगवंत रूपी संसारातून पाणी घेतो. आणि हा मेघ कोण आहे? कोण आहे हा मेघ? आपल्या मंगल आरतीमध्ये आपण कुणाचं गुणगान करतो? गुरु. 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 हं. बघा, मंगल आरती जरी भगवंतांची आहे तरी आपण प्रशंसा गुरुची करतो. शृंगार आरतीमध्ये, गुरुपूजामध्ये परत गुरुचीच आरती केली जाते. तर गुरुचं खूप महत्व आहे. अं, संसार दावा नललीड लोक त्राणाय कारुण्य घन घनात प्राप्तस्य कल्याण गुणार्णवस्य. आणि शेवटची ओळ काय? वंदे वंदे गुरुची चरणारविंद. वंदे गुरो श्री चरणारविंदम. तर ते गुरुरूपी मेघाचं वर्णन आहे. तर इथे आता ऍक्च्युली हे जे आचार्य आहेत किंवा मेघ आहेत त्यांच्याबद्दल ते सांगतात की हे आचार्य स्वतः पूर्णपणे या भवसागराला पार करतात. भवार्णवरून आपण एवढी चर्चा केली. आणि जो कसा आहे, भीमम. भीम म्हणजे खूप असा मोठी गोष्ट किंवा शक्तिशाली गोष्ट, किंवा खूप काय म्हणता येईल त्याचा आकारमान, किंवा खूप मोठी गोष्ट. तर हा भवसागर कसा आहे, भीमम आहे, खूप मोठा आहे, याला काही अंतच नाही. ऍक्च्युली मोठा म्हणण्यापेक्षा ना याला आपण आनंदच म्हणू शकतो. कारण या भवसागरामध्ये किती फिरलं तरी याचा अंत नाही मिळणार. जेव्हा म्हणजे भक्ती सोडून, भक्ती केली तर मिळेल, नाहीतर या संसाराला काही अंत नाही, तो वाढतच राहतो. जसं की आपण एकटा आहोत, मग मॅरेज केलं, थोडंसं वाढलं, मग मुलं झाले, थोडंसं वाढलं, मग त्यांचे मुलं झाले, थोडंसं वाढलं, मग यांचे नातेवाईक, त्यांचे नातेवाईक, नातूंचे नातेवाईक, हे
तो वाढतच जातो. ते काही थांबत नाही. आणि समजा कोणी ब्रह्मचारी जरी असेल तरी पण ते समजा त्याला भौतिक आसक्ती आहे की इथे माझं नाव झालं पाहिजे तिथे नाही. तर ते वाढतच जातो संसार त्याचा. तर ही अशी गोष्ट आहे, समजा ती वाढतच राहते, कमी होत नाही. तर मग हे आचार्य काय करतात, भीमम अदभ्र सौरधा, की हे जे आचार्य आहेत हे सामान्य जनांवरती यांची खूप करुणा आहे. सौहृद म्हणजे हृदय म्हणजे हार्ट, आणि सौहृद म्हणजे करुणामय हृदय. तर या अशा भयानक मोठ्या समुद्राला आचार्य पूर्णपणे पार करतात. आणि आणि ते पार करण्यासाठी परत कशाचा आश्रय घेतला जातो, भगवत पदांबुरुह नाव मात्र ते. भगवत म्हणजे तुमचं, पद म्हणजे चरण, अंबुरुह म्हणजे कमळ. तिथं अंबुज होतं ना, तिथे अंबुरुह आहे. अंब म्हणजे पाणी आणि अंबुरुह म्हणजे पाण्यात येणार. भगवत तुमच्या पद चरणाचे कसं आहे, अंबुरुह चरणासारखं. आणि मग चरण काय आहे, भगवत पदांबुरुह नावम. आपल्याकडे नाव म्हणतात ना मराठीमध्ये, नाव म्हणजे माहिती आहे आपल्याला, नाव बोटीला किंवा जहाजाला नाव. तर भगवत पदांबुरुह नाव मात्र ते. तर असे आचार्य तुमच्या कमळरूपी कमळरूपी चरणाच्या नौकेचं सहाय्य घेऊन सहजपणे हा कठीण भवसागर पार करतात. आणि ते काय करतात, निधाय याता सद अनुग्रहो भवान. आणि हे आचार्य ही बोट इथे सोडून जातात दुसऱ्यांसाठी. समजा स्वतः तर त्यांनी पार केलं, भगवत प्राप्ती केली, पण इतरांना पण प्राप्तीसाठी बोट उपलब्ध असली पाहिजे ना. तर आचार्य काय करतात की स्वतः हा भवसागर पार करतात. आणि निधाय म्हणजे मागे सोडून जाणे, अ, अ, आणि अनुग्रहाने म्हणजे कृपेने. तर आता हे मागच्या श्लोकामध्ये तुम्हाला कळालं. या श्लोकामध्ये आचार्यांचं वर्णन आहे की आचार्य तुमच्या शरणरूपी नौकेने हे पार करतात. आणि सामान्य जनांवरती कृपा असल्याने ते ही नाव सर्वांसाठी उपलब्ध करून देतात. तर माझा असा प्रश्न आहे की जर समजा आपल्याकडे नाव आहे आणि आपण नदी पार करतोय, समुद्र असू दे, नदी पार करतोय, आणि नावेवरून या साईडला त्या साईडला गेल्यावरती परत नाव इकडे कशी काय असणार, जी नाव तिकडे गेली ती कशी असणार. प्रश्न कळला माझा. या श्लोकामध्ये काय सांगतात की आचार्य तुमच्या चरणरूपी नावेने भवसागर पार करतात. आणि शेवटच्या ओळीमध्ये सांगितले की निधाय सोडून जातात ही नौका करुणेने. तर मग ती स्वतः पण जहाजानेच पार करतात, समुद्र नौकेनेच पार करतात, मग मागे कशी काय नौका राहील. जसे की आता तुम्हाला मी उदाहरण दिलंय. ठीक आहे, म्हणजे नदी पार करताना समजा एखादं आपण जहाज पकडलं, इकडून त्या किनाऱ्यावरती गेल्यावर इथे जहाज कसं काय राहील. एकतर या बाजूला राहील किंवा त्या बाजूला राहील ना, दोन्ही ठिकाणी कसं काय असणार. हा? काय वाटतं तुम्हाला. तुम्हाला जर ही नाव काय आहे कळलं तर तुम्हाला उत्तर येईल. समुद्र प्रभूजी गोखरा एवढंच आहे ना? हा, गोपुराचं आहे, मागच्या श्लोकामध्ये वर्णन झालं. अ इथे ते गोपुराची इथे आपण उपमा नाही घेणार आहोत. गोपुराची उपमा नका घेऊ. आणि ती घेतली तरी समजा त्या गोपुराला पार करण्यासाठी पण एक नाव आहे. ते एका नावेने पार केलं, या बाजूला जे लोक आहेत ते कसे येतील. एकदा एकदा नावेने कोणते पाणी. हा, बरं ठीक आहे. आपण कशाच्या सहाय्याने हा भवसागर पार करतो. भगवंताच्या नामस्मरणाने. नामस्मरण. हरिनाम, नामस्मरण कशाचा भाग आहे. हरिनाम भक्ती. भक्ती ना. श्रवण. भक्ती. फक्त नामस्मरणच नाही ना, आपण श्रवण पण करतो, विग्रहांची पूजा श्रवणम पण कीर्तनम करतो. स्मरणम. 9 गोष्टी श्रवणम आहेत ना. नवविधा. तर नवविधा ही श्रवणम कीर्तनम तर ही स्मरणम. नाव म्हणजे भक्ती. तर ही नाव जी आहे भक्तिरूपी नाव आहे.
तर असं होत नाही की आचार्य निघून गेले आणि भक्ती संपून गेली. उलट जेवढे आचार्य जातात तेवढं ते अधिकाधिक सोपं करत जातात. जसे की समजा आपण यांच्या वेळेस बघितलं असेल, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, तर त्यांनी त्या काळाच्या लोकांच्या दृष्टिकोनातून ग्रंथ लिहिले. सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत आणि तेव्हा लोकांना समजत पण असतील त्या गोष्टी. परंतु प्रभुपादांचे जर पुस्तक वाचले तर असं वाटतं की अरे, प्रभुपाद इंजिनियर हा शब्द वापरतात, इंजिनियर, आणखीन काय, सगळे आधुनिक शब्द वापरतात, विमान वगैरे. तर प्रभुपादांनी असं केलं, ती म्हणजे वाचताना आपल्याला असं वाटतं की अरे किती सोपं, म्हणजे हे आहे, जास्त काही काय म्हणते स्कॉलरली नाहीये, परंतु ऍक्च्युली तेच स्कॉलरली आहे. जर प्रभुपादांनी असं सोप्या शब्दात लिहिलं नसतं तर आपल्याला रूप गोस्वामींची भक्तिरसामृत सिंधू किंवा आचार्यांच्या ज्या टीका आहेत त्या कधीच कळल्या नसत्या. एकतर म्हणजे मला कुणालाच असा उत्साह नसतो की शास्त्र अध्ययन करायचं, त्यामध्ये संस्कृत वाचून संस्कृत समजून करणं तर म्हणजे अशक्यच होतं. म्हणजे आपल्यापैकी कुणीच भक्तीत आलं नसतं जर प्रभुपाद नसते तर. एक तर असेही आपण दुसरीकडे जात होतो. किती तसं म्हणतात ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून म्हणून विठ्ठल आवडी. पण जर प्रभुपादांनी हे ज्ञान एवढं सोपं केलं नसतं तर शक्य झालं नसतं. जरी पूर्वीच्या आचार्याने दिलं असलं तरी हे प्रभुपादांचं विशेष आहे. तर कसे आहे की आचार्य आहेत ते स्वतः तर जातात, पण जे इतर भक्त आहेत किंवा मागचे जी लोक आहेत त्यांच्यासाठी ते अधिक सोपं करतात. म्हणजे ती नाव जी आहे आणखीन चांगली पॉवरफुल किंवा आणखीन कम्फर्टेबल होऊन जाते. आता प्रभुपादांनी केलं, परत त्यांच्या शिष्यांनी प्रभुपादांचेच काय म्हणता येईल उद्दिष्ट लक्षात घेऊन अजून त्या गोष्टीमध्ये हे केलं. आता जसं की समजा राधानाथ महाराज आहे, आता हे जीवी तयार केली आहे महाराजांनी. त्यांनी स्वतः तर 2 वर्षे 2 तास झोपून वेळ काढला, दिवसभर गायी चारायच्या, विग्रहांची सेवा करायची, रात्रभर कीर्तन करायचं, स्वतःच कुकिंग करायची विग्रहांची आणि विग्रहांची सेवा करायला एकटेच. दुसरा सोबत होता त्याने आश्रम चेंज केलं. तर महाराज बोलले की काही वर्षासाठी माझ्यासोबत फक्त 2च स्त्री होत्या, एक राधा राणी आणि दुसरी गाय. आता मला काय सांगायचंय याच्यातून, महाराजांनी खूप खूप त्रास सहन केलाय. म्हणजे सामान्य व्यक्तीच्या कल्पनेमध्ये बसणार नाही ह्या सगळ्या गोष्टी. 2 वर्ष फक्त 2-3 तास जागून कसं काय शक्य आहे? तर जेव्हा आपल्याला असा त्रास होतो, जसे की मेडिकलमध्ये जेव्हा मुलं येतात तर बराच अभ्यास करून डिग्री मिळवावी लागते. पण जेव्हा डिग्री मिळते मग तेव्हा ते काय करतात, अधिक पैसा कमवायचा. कारण मी कष्ट केले, मी आता पैसा कमावला पाहिजे. परंतु येणारा पेशंट त्याची काय हालत आहे त्याचा ते तेव्हा कोणी विचार करत नाही. कारण मला त्रास झाला ना, मी हे माझ्या त्रासानं कमावले तर मी पैसे कमावणार. परंतु आचार्य किंवा महाराजांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर महाराजांनी पण असंच बोलायला पाहिजे की अरे मला किती किती त्रास झाला, आता मी फक्त एका ठिकाणी बसून प्रचार करणे. परंतु महाराजांनी जीवी तयार केलं आणि राहतात किती वेळ जीवीमध्ये, काही दिवस सारखा प्रवास करत असतात. आणि ते समजा आता माझ्यासारखा व्यक्ती आहे, मी तर कधी स्वतःहून अध्यात्माला निवडलं नाही. स्वतःहून जसं की मला सुरुवातीला गीता पण समजत नव्हती. पण आता तुम्ही विचार करा, प्रभुपादांच्या कृपेने इस्कॉन मिळालं आणि महाराजांच्या कृपेने वृंदावन मिळालं. तर किती सोपं करत चाललेत ना आचार्य. तर ऍक्च्युली असं अपेक्षित आहे की प्रत्येक जनरेशननं कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे काहीतरी. जसं की प्रभुपादांनी अं, चैतन्य महाप्रभूंचं जे कार्य आहे रूप गोस्वामी आचार्यांनी केलं. आणि त्यांच्यानंतरचं कार्य पुढच्या पिढीच्या आचार्यांनी केलं, जसं की श्रीनिवास नरोत्तमदास ठाकूर, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, नंतर आपले भक्तिविनोद ठाकूर, गौरकिशोरदास बाबाजी महाराज, जगन्नाथदास बाबाजी महाराज, नंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, प्रभुपाद, आता त्यांचे शिष्य, आता त्यांच्या शिष्यांचे शिष्य. आता आपण एक तर त्यांच्या शिष्यांचे शिष्य आहोत किंवा शिष्यांच्या शिष्यांचे शिष्य आहोत. म्हणजे आपण 3rd जनरेशन किंवा 4th जनरेशन. तर प्रत्येक जनरेशनकडून अपेक्षा आहे
त्यांनी काहीतरी या मुवमेंटला कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे, जसं आधीच्या लोकांनी केलं. जसं आज मी तुम्हाला प्रभुपादांबद्दल सांगितलं, तर प्रभुपादांची लाईफ पण बघा ना, किती त्रास. वाईफ पण सपोर्टिव्ह नव्हती, आणि 70च्या वयामध्ये कोण विचार करेल बाहेर जाऊन असं काही करायचं. रिटायरमेंट 60 मध्येच होते. तर त्यांनी किती त्रास सहन केला. तर प्रभुपाद सांगायचे की एक भागवतामध्ये वर्णन आहे की नारद मुनीने काय केलं होतं की दक्षाच्या मुलांना अ, म्हणजे वैराग्याच्या मार्गाकडे मार्गदर्शन केलं. आता दक्षाचं कार्यच आहे की प्रजाची सृष्टी करणे. तर पहिल्यांदा त्यांनी 10,000 मुलांना जन्म दिला. तर त्यांना हरियाश्व म्हणतात. तर नारद मुनींनी त्यांना एक हे सांगितली, कोडं सांगितलं की एक चक्र आहे ते नेहमी कापत राहतं, एक नदी आहे तिला 2 बाजू आहेत, आणि तुम्ही हुशार आहात, तुम्ही समजून घ्या. तर ते हरिअश्वाने समजून घेतले की हे भौतिक जगाचं वर्णन आहे. 2 किनारे म्हणजे हा आणि तो, चक्र म्हणजे वेळ, असं खूप मोठं वर्णन आहे त्या उपमेचं. आणि ते म्हणतात की अरे सांसारिक जीवनामध्ये काही अर्थ नाहीये. मग ते सर्व सोडून वैराग्य स्वीकारतात. मग हे दक्षाला कळतं. तर दक्ष खूप चिडून जातो. अरे नारद मुनी माझ्या कामामध्ये बाधा आणतोय. दक्ष पुढच्या वेळेस परत 1,000 मुलांना जन्म देतात. तर त्यांचं नाव असतं शवलाश्व. पहिले हरवाश्व, हरिअश्व, नंतर शवलाश्व. परंतु दक्षाचा एक चांगला गुण हा होता, म्हणजे वैदिक संस्कृतीमध्ये, की ठीक आहे पहिले मुळे जरी वैराग्यात गेले तरी यांनी काय सांगितले की तुम्ही पण जाऊन तपस्या करा. ते 10,000 मुलं पण तपस्येलाच गेले होते. की दक्षिणे सांगितलं होतं की तुम्ही तपस्या करा, नंतर गृहस्थ आश्रम स्वीकार करा. कारण काही चित्तशुद्धी आवश्यक आहे. तर असं होऊन सुद्धा दक्षांनी या 1,000 जणांना पण ते सांगितलं तुम्ही पण जाऊन तपस्या करा. नारद मुनी परत तिथे आले, आणि पुढच्या वेळेस काय बोलले नारद मुनी, अ, बघा हुशार लोकांना जास्त सांगण्याची गरज नसते. तुमचे मोठे भाऊ, तुमच्या मोठ्या भावांनी काय केलं, तुम्ही हुशार आहात तुम्हीच विचार करा. तर 1,000 मुलांना तर काही सांगण्याची गरज पण पडत नाही. ते समजून जातात अरे मोठ्या भावाने जे केलं तेच योग्य आहे, ते पण सोडून देतात. तर दक्ष इतका चिडतो, इतका चिडतो, इतका चिडतो. आणि नारद मुनी कशा स्वभावाचे आहेत? नारद मुनी काय विचार करतात की अरे मी या दक्षांच्या मुलांचा तर उद्धार केला, तर दक्षाचा पण उद्धार केला पाहिजे. तो तर इथेच अडकून पडलाय भौतिक गोष्टीमध्ये. तर इतका दक्ष चिडलेला असून सुद्धा नारद मुनी दक्षला बोलायला त्याच्या घरी येतात. काय बोलायला की बाबा सांसारिक गोष्टीमधून अ, ध्यान कमी कर. तर दक्ष इतका चिडून जातो की अरे एक तर तू माझ्या मुलांना असं केलं, आणि मला येऊन तू इथे असं सांगतो. तर तो खूप मोठा एक प्रसंग आहे. त्यात महत्वाची गोष्ट काय आहे की दक्ष नारद मुनींना श्राप देतात की तुला कधीही एका ठिकाणी राहण्याची संधी मिळणार. तर नारद मुनी त्या संधीचा उपयोग करतात की नारद मुनी नेहमी प्रवास करत असतात आणि भक्तीचा प्रचार करतात. तर यावरून प्रभुपादांचं मी तुम्हाला सांगतोय की प्रभुपाद बोलायचे की नारद मुनी सारखी माझी स्थिती आहे की मी बऱ्याच मुलांना वैराग्याच्या मार्गावरती घेऊन आलोय, आणि त्यांच्या आई वडिलांचा कदाचित श्राप असेल, मी एका ठिकाणी कधीच थांबू शकत नाही. तर मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की हा श्लोक आचार्याच्या महतीबद्दल आहे, म्हणून आपण ही अ, याची चर्चा करतो की आचार्य ते तर स्वतः म्हणजे हेच असतात, काय काय म्हणतील, शुद्ध भक्त आहेत. अ, तर ते स्वतः याला पार करून जातात आणि या नावेला सोडून जातात, आणि त्या नावेला अधिक सुखकर करतात. तर त्या सुखकर करण्यावरती आपण चर्चा करतो की आधीचे वैदिक ग्रंथ कसे होते, मग एका एका पिढीच्या आचार्याने त्याच्यामध्ये सोपं सोपं कसे करत गेले. तर त्यामध्ये आपण आता समजा प्रभुपादांचं बघतोय की प्रभुपादांनी एवढे मंदिर तयार केले, पण असं कुठे नव्हते की प्रभुपाद आता बोलले की ठीक आहे यार आता खूप सारे मंदिरं बांधून झाले, आता मला थोडासा आराम करू द्या. म्हणजे प्रभुपाद एकदम शेवटच्या डेट बेडवरती होते. तेव्हा पण बोलले होते की मला इंग्लंडला घेऊन चला, तिकडे प्रचार करायचा आहे. विचार करा. आणि एकदा घेऊन पण गेले होते प्रभुपादांना. शेवटचे दिवस होते, खूप खराब परिस्थिती. तर म्हणजे मी माझ्यावरून स्वतःवरून तुलना करतो
की बाबा मी तर म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आरामाचा विचार करतो की कुठल्या गोष्टी कुठल्या याने मला आराम मिळेल. जर पिचिंगला जायचं असलं तरी किती वाजता निघायचं, अ, कोणत्या गाडीने जायचं. म्हणजे माझा सांगण्याचा प्रयत्न काय की आपण म्हणण्यापेक्षा मी इतका आरामाला आसक्त आहे की आचार्यांसारखा तो भाव नाहीये, की केवळ इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणं. तर प्रभुपादांनी किती त्रास सहन केला, जीवूसाठी किती भांडण केलं, पण जीवूचं मंदिर झाल्यावर प्रभुपाद काय तिथे त्याचा वापर करण्यासाठी थांबले नाही. मायापूरचं पण तसं, वृंदावनचं पण तसं. ते सर्व आपल्यासाठी तयार करून गेले. प्रभुपादांनी एवढा स्ट्रगल केला. तर प्रभुपादांच्या नंतर आपण महाराजांची चर्चा करतोय. महाराजांनी किती स्ट्रगल केला न्यू वृंदावनमध्ये. आणि असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीचं शोषण होतं, ज्या व्यक्तीचं ज्या मुलाचं, ते लोक मोठे झाल्यावर ते पण तसे शोषण करतात, असं एक सायकोलॉजीनुसार सांगितलं जातं. तर महाराजांना किती त्रास झाला, परंतु मग अशा व्यक्तीने काय विचार केला असता की ठीक आहे यार, लाईफ मध्ये एवढं तर मी धावपळीचा त्रास सहन केला, आता कुठे निवांत दिवस आलेत, आता एका ठिकाणी शांत राहा. असं करत नाहीत महाराज. चौपाटीमध्ये जेव्हा महाराज आले होते ना, तर त्या मंदिरामध्ये असे खूप मोठे मोठे घुशीसारखे असे उंदरं होते. खूप मोठे मोठे उंदरं असतात ना, आणि तेवढं पूर्ण मोठं मंदिर नव्हतं, एक दोन छोट्या छोट्या रूमा होत्या. त्याच बिल्डिंगमध्ये क्लासेस चालायचे, त्याच बिल्डिंगमध्ये एक ऑफिस होतं म्हणजे बाहेरच्या लोकांचं. एक भोलाच क्लासेस म्हणून क्लास होते, एक कॉम्प्युटर शिकवणाऱ्यांचं पण काहीतरी होतं. त्या बिल्डिंगमध्ये भरपूर काय काय होतं. आणि महाराजांनी थोड्याशा 3-4 रूम मध्ये राहायचे. आणि महाराज आले त्याच्या पूर्वीचे जे काही ब्रह्मचारी होते, ते असेच येऊन राहायचे. म्हणजे कोणी चौपाटालीकडे तिकडे फिरायला आला, मंदिर दिसला येऊन राहिला, आणि बिड्या पण पिणार, सगळं करणार. तर अशा अवस्थेमध्ये महाराजांना चौपाटी मंदिर दिलं होतं की तुम्ही चौपाटी मंदिरामध्ये जाऊन प्रचार करा. तर अशा ठिकाणी कोण प्रचार करेल, विचार करा तुम्ही. राहण्याचं ठिकाण नाही, मोठे मोठे मंदिरं आहेत, ब्रह्मचारी असे आहेत, गुंडासारखेच झाले ना. तर आता समजा जवाहरला वगैरे इकडे प्रचाराला गेलं, एखाद्या ठिकाणी थोडंसं वाटलं की लोक ठीक नाही, तर लगेच काय वाटतं, यार काय सोडून दे, दुसरीकडे जाऊया. पण महाराजांनी किती चेंज केला. आता किती छान आश्रम झालं, 10,000 लोकांचं कॉंग्रिगेशन आहे, 10,000 लोक यात्रेला जातात. कल्पना तरी करता येईल की 10,000 लोकांचा स्वयंपाक करणं. त्यातूनच महाराजांनी एक स्वप्न त्यांच्या मनात 40 वर्ष ठेवलं. काय स्वप्न होते की प्रभुपाद बोलले होते की तुम्ही या न्यू वृंदावनमध्ये वृंदावनाची निर्मिती करा, 7 मंदिरं तिथं बांधा म्हणून. तर प्रभुपादांची ती इच्छा महाराजांना पूर्ण करायची. तर आता याची खूप मोठी स्टोरी, परत वेळ जाईल. तर महाराजांनी जीव तयार केले. आता या गोवर्धन इको विलेज किंवा हे वृंदावन, याच्यामध्ये काही संशय नाही, कारण आपण बघितले ना 5 प्रकारचे वृंदावन असतात. तर समजा इथे माझ्यासारखा व्यक्ती आहे, तर म्हणजे काय म्हणते आता, मी आता काय केलं याच्यासाठी, एवढी मोठी गोष्ट किती सहज मिळाली. तर ही आचार्यांची कृपा आहे. परंतु आपल्याकडून पण अपेक्षित आहे की आपण पण थोडं काहीतरी हातभार लावला पाहिजे. जसे की आता या जनरेशन मध्ये मी बघतो, समजा गौरांग प्रभू, वासुदेव प्रभू, राधेश्याम प्रभू, ते पण किती कॉन्ट्रीब्युट करतात. तर तसं थोडंफार काहीतरी केलं पाहिजे. तर या श्लोकामध्ये आचार्यांची महती आहे की ते या सागराला पार करून जातात, आणि जे मागं बद्ध जीव आहेत त्यांच्यासाठी नाव सोडून जातात. तर ही नाव आहे भक्तीची. त्यामुळे ही नाव नेहमी उपलब्ध राहणार आहे. आता ते आपल्यावरती नावेत बसायचं की नाही बसायचं, तर काय कोणी जबरदस्ती पकडून नावेत ठेवणार तरी नाही. आणि दुसरी गोष्ट, नावेत बसल्यावर त्याच्यातून पाण्यात उडी मारायची की नाही मारायची, ते पण आपल्यावरती आहे. जसं की मी याची तुलना कशासोबत करतो, की बऱ्याचदा भक्तीमध्ये काय होतं की छोटेसे असे काहीतरी हे होतात, गैरसमज होतात. त्याच्यामुळे बरेचसे लोक काय की समजा भक्ती सोडून देणार किंवा जप सोडून देणार, सत्संगाला नाही येणार. तर मग मी एका क्लासमध्ये पण ऐकलं आणि मी पण विचार केला, समजा आपण महासागरामध्ये प्रवास करतोय जहाजामध्ये,
आणि त्या जहाजामध्ये प्रवास करताना नाश्त्यामध्ये समजा चुकून आपल्याला आवडीचा पदार्थ नाही भेटला, तर इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी आपण त्या जहाजातून महासागरात उडी नाही मारणार. कारण आपल्याला माहिती आहे की पाण्यात पडल्यावर काय होणार आहे. तर तसाच, परंतु काय, जसं महासागराची भीती आहे ना, तशी या संसाराची भीती नाही आपल्याला अजूनही असं वाटतं की मी कंट्रोलमध्ये आहे, मी काही करू शकतो या जगात. तर जेव्हा आपल्याला खरंच जाणीव होईल, बापरे हे जगत कसं आहे, तर तेव्हा व्यक्ती या छोट्या मोठ्या गैरसमजाने भांडणाने सोडून नाही जाणार. ऍक्च्युली वैष्णवामध्ये असं नाही व्हायला पाहिजे, पण होतं. आणि या अशा छोट्याशा कारणाने जप सोडून देणं, भक्ती सोडून देणं म्हणजे त्या सागरात उडी मारण्यासारखं आहे. आणि ज्ञानी लोकांसारखं तर पोहता पण येत नाही. तर ही नाव आचार्यांनी सोपी करून ठेवली आहे. आता आपल्यावरती आहे तिचा उपयोग करायचा की नाही करायचा. तर आपण इथे थांबूया. या स्पीडने गेल्यावर कधी होणार बाबा. आजच्या याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे? बरं, ठीक. आज आवाज येत होता का व्यवस्थित? आज काही आवाजाचा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ह्या प्रार्थना खूप महत्वाच्या आहेत आणि हे सगळे देवता सांगत आहेत, तुम्ही सामान्य व्यक्ती बोलत नाही. तर याच्यामध्ये तर तुम्ही, मला वाटते, पहिली प्रार्थना सत्यवरून लक्ष ठेवू शकता. भगवंत कसे पूर्ण सत्य आहेत. नंतर 1 ते 10 क्रमांकावरून एक श्लोक लक्षात ठेवू शकता. नंतर याच्या पूर्वीचा श्लोक त्या प्रवास करण्याच्या महासागरीच्या उपमेवरून लक्षात ठेवू शकता. आणि हा श्लोक पण तसाच प्रवास आहे, परंतु याचे कॅप्टन आचार्य आहेत, असा विचार करून लक्षात ठेवू शकतो. आणि ठीक आहे, मग आपण इथे थांबूया, बराच वेळ झाला. पुढच्या आठवड्यात आपण समोरची चर्चा करू. हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे, कृष्ण हरे राम हरे हरे राम राम, राम राम हरे राम.